मंडळी, अवघ्या काही दिवसातच नवरात्र उत्सव येऊन ठेपला आहे आणि अशातच तुम्हाला देखील सुंदर सुंदर ज्वेलरी कलेक्शन हवंय, साडी हवी आहे, खूप सारी शॉपिंग करायची आहे, तेही परवडणाऱ्या दरात. तर टेन्शन नॉट, कारण ठाण्यातील सप्तरंग इव्हेंट्स घेऊन आला आहे ठाणेकरांसाठी सुंदर असं भव्य दिव्य एक्झिबिशन. नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलो आहोत ठाण्यातील गडकरी कट्टा येथे. आपण पाहू शकतो या ठिकाणी सप्तरंग इव्हेंट्स यांचं भव्य दिव्य सुंदर असं एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेलं आहे. आजपासून एक्झिबिशन चालू झालं आहे, जे पुढचे 3 दिवस असणार आहे. अर्थातच 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. आपण पाहू शकतो ग्राहक वर्ग देखील या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळतोय. आजपासून एक्झिबिशन सुरू झालं आहे. सप्तरंग इव्हेंट यांच्या माध्यमातून हे जे इव्हेंट आहे, हे जे एक्झिबिशन आहे ते भरवण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत सप्तरंगची पूर्ण टीम आहे, आपल्यासोबत पाहू शकता. प्रियांका मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल सप्तरंग इव्हेंट्स मध्ये नेमकं काय ठाणेकरांसाठी घेऊन आलं? ठाणेकरांसाठी आपण नवरात्री स्पेशल भव्य दिव्य असं प्रदर्शन घेऊन आलोय. भव्य ग्राहक पेठ, नवरात्री आणि दिवाळी लागणारे डेकोरेटिव्ह आयटम्स, तसे हँड पेंटेड साड्या, नवरात्रीविषयी असे खूप कमी ऑफरमध्ये बरेच काही स्टॉल धारकांनी ऑफर्स पण ठेवलेले आहेत. तसेच आपण प्रत्येक तासाला लकी ड्रॉ पण ठेवलंय. ज्वेलरी, साड्या, कपडे, सगळं अदर म्हणजे तुम्हाला एकाच छताखाली सगळ्या प्रकारचे स्टॉल्स बघायला मिळतील आणि बऱ्याच जणांनी ऑफर्स पण ठेवलेले आहेत. नक्की या. एक्झिबिशन आहे, ठाणेकरांना काय आवाहन असेल आपल्या माध्यमातून? नक्की या. सगळ्या स्टॉलवाल्यांकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण सगळं हँडक्राफ्टेड, हँड पेंटेड असं आहे. जे स्टॉल आहेत बरेच आपले युनिक आहेत, तुम्हाला भेटणार नाही असे प्रोडक्ट आहेत. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. नवरात्रीसाठी आहे, देवीशी रिलेटेड जे ब्लाऊज पण आहे, देवीशी रिलेटेड त्यांचे मुखवटे वगैरे सगळं आहे. नक्कीच या लाईव्हच्या माध्यमातून आपण झलक पाहणार आहोत. नेमकं एक्झिबिशन मध्ये काय काय पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकतो. या ठिकाणी स्टॉल नंबर 1 मध्ये आपल्याला युनिक असं ज्वेलरी कलेक्शन पाहायला मिळतंय. यामध्ये नेमकं काय आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम, काय सांगाल, तुमचं नाव काय आणि आपल्याकडे ज्वेलरी कलेक्शन पाहायला मिळते, सुंदर सुंदर ज्वेलरी आहे, काय माहिती द्या? नमस्कार, मी सुरेखा कोकाटे आणि माझं ब्रँडचं नाव आहे कोकाटे क्रिएशन्स. माझ्या स्टॉलवरती हँडमेड आणि इमिटेशन ज्वेलरी हे दोन्ही मिळतं. आता हँडमेडमध्ये बघायचं तर तुम्ही बघू शकता, हे म्हणजे कलकत्ता आणि गुजरात हे दोघांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डोरी वगैरे चेंज करून देणार. तसेच हँडमेड गळ्यातले वगैरे आहेत, तसेच ब्रेसलेट आहेत. हे पण एक वेगळंच कलेक्शन आहे. साधारण ते डोरी कलेक्शन तुम्ही बोललात, ते बनवायला किती दिवस लागतात, कशी खासियत आहे त्याची? मला एवढा वेळ लागत नाही. मला एका दिवसामध्ये मी एकदा बसली की माझं तेच काम चालू होतं. कस्टमाइज पण करून मिळणार? येस. आणि इकडे पण ह्या स्टॉलवरती पण तुम्ही आलात, तुम्हाला डोरी वेगळी चेंज करून हवी असेल तर ती पण सोय केलेली आहे. पेंडन्ट्स वेगळे बनवलेले आहेत, तुम्हाला डोरी ज्या कलरची हवी असेल त्या कलरची करून देतो. तसेच माझ्याकडे इयर कप्स पण आहेत, कानाच्या मागे लावले जातात. इयर कप्स आहेत, इंडियन वेस्टर्न दोन्ही आहेत. तशी बुगडी आहेत. ज्वेलरीमध्ये पुष्कळ व्हरायटी अशी ठेवलेली आहे. तुम्हाला स्टॉल नंबर 1 वरती पुष्कळ व्हरायटी मिळेल. प्लीज डू व्हिजिट. नक्कीच पाहू शकतो. येणाऱ्या फेस्टिवल सीझनसाठी उत्तम असा पर्याय म्हणजे तुम्ही वेअर केलेल्या तुमच्या कॉस्ट्युमवर सुंदर असं ज्वेलरी कलेक्शनचं ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. आता साडीचा आपण उल्लेख केला, आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर प्रकारच्या साड्यांचं देखील कलेक्शन पाहायला मिळतंय. आपल्यासोबत काही ग्राहक जोडले गेले आहेत, काही विक्रेते आहेत. मॅडम, काय सांगाल, सुंदर असं एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे, काय माहिती द्या? सॉरी, आता पॉज करा. म्हणजे काय सांगायचं असं, काय काय आपल्याकडे व्हरायटी आहे? हँडलूम साड्या आहेत, काय काय? मॅडम, हँडलूम मध्ये आहे, हँड पेंटेड आहेत आणि हँडलूम मध्ये तुम्हाला सगळं मिळेल. म्हणजे कॉटन मिळेल, सिल्क मिळेल, इव्हन टिश्यू मध्ये पण आपल्याकडे आहेत. आणि सध्या आता नवरात्री आहे, त्याच्यामुळे मी तसे मोडाल सिल्क पण बांधणी प्रिंट त्याच्यामध्ये पण असे आपले वेगवेगळे व्हरायटीज आपण नक्की तुम्ही आम्हाला भेट द्या. माझा स्टॉल नंबर आहे 3. नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर सुंदर या ठिकाणी कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. आपण साड्यांचं कलेक्शन पाहिलं, या ठिकाणी वेगळा असा स्टॉल आहे, ते म्हणजे पैठणीपासून काही पर्स तयार केलेले आहेत. मॅडम, काय सांगाल, युनिक असा स्टॉल आहे, काय माहिती द्या? पैठणीचं क्लचेस आहेत माझ्या स्टॉलवरती. काही ह्या स्लिंग बॅग्स आहेत. इकडे काही मोबाईल पाऊच आहेत जे पैठणीच्या फॅब्रिकने बनवले आहेत. आणि मॅडम, आपल्याकडे कस्टमायझेशन पण आहे का? येस, कस्टमायझेशन सुद्धा करून मिळेल. जर तुमचे बल्क क्वांटिटी असेल तर तुम्हाला कस्टमायझेशन ॲज पर युअर चॉईस तुम्हाला करून मिळेल. काही हे पैठणीचे दुपट्टाज आहेत, लॅपटॉप बॅग्स आहेत.
नक्कीच आपण पाहू शकतो येणाऱ्या फेस्टिवल सीझनसाठी उत्तम असा पर्याय म्हणजे पारंपरिक मराठमोळी पैठणी कलेक्शन आहे. पण पैठणी कलेक्शन फक्त पारंपरिक साज नव्हे तर सुंदर असं या ठिकाणी त्याला ट्रेडिशनल टच दिलेला आहे, इको छान असा टच दिलेला आहे. आपण पाहू शकतो एक्झिबिशनमध्ये एक ना अनेक स्टॉल्स आहेत. प्रत्येक स्टॉलवर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात, जसं की या ठिकाणी आपण पाहतोय. मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलची? माझ्याकडे सर्व प्रकारचे नाईटीज वगैरे आहेत, कॉटन नाईटी आहेत, तसे कॉट सेट वगैरे आहेत, तसेच यंगसाठी पण असे शॉर्ट्समध्ये वगैरे पण असे कॉट सेट आहेत. हे बघा, त्यामध्ये हे एक्झिबिशन नक्की आमच्या स्टॉलवरती, माझ्या स्टॉलवर नाही पण एक्झिबिशनमध्ये येऊन व्हिजिट करा आणि सर्व स्टॉलवर येऊन नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर सुंदर प्रकारचे स्टॉल आहेत आणि ग्राहक वर्गाची देखील गर्दी पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपण या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करतोय आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे अर्थात गडकरी कट्टा येथे आपण पाहू शकतो हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक स्टॉल हा युनिक आणि वेगळा आहे आणि प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला परवडणाऱ्या दरात मिळतील अशाच वस्तू आहेत. जसे की पाहतोय आपण ट्रेंडी हँडबॅगचं कलेक्शन आहे. मॅडम काय सांगाल, कुठून आला, तुमचं नाव? आणि माझं स्मार्ट कलेक्शन म्हणून ब्रँड आहे. माझं नाव मेघा देसाई, मी मुलुंडवरून आलेली आहे आणि इथे माझ्याकडे अगदी तुम्हाला 25 रुपयापासून ते अगदी 1000 रुपयापर्यंत. आता माझ्याकडे लेदर, कलकत्ता लेदर वगैरे पण 700-800 पर्यंत अशा बॅग, वेगवेगळ्या साडी फोल्डर आहेत, ट्रॅव्हलिंग बॅग आहेत, इव्हन स्लिंग बॅग आहेत, परत छोटे छोटे असे पाऊच आहेत. हे बघा, असे पाऊच आहेत, हे तुम्हाला 25 रुपयापासून मिळतील. हे पाऊच मिळतील. असे लहान मुलांसाठी आता नवरात्रीसाठी वाटतात ते 100च्या रेंजमध्ये आहेत. तुम्हाला या बॅग आहेत, साडी फोल्डर पण छान आहेत माझ्याकडे. हे साडी फोल्डर 250 रुपयापासून आणि हे शिवून घेतलेले आहेत कपड्याचे. हे तुम्हाला 250 रुपयाला पण कुठे कसे मिळणार नाहीत. आतमध्ये स्पंज आहे. हे बघा, हे असे आहेत. हे दुसरे 130 वाले पण आहेत. परत तुम्हाला सांगते अशा बॅग आहेत ज्या नवीन आलेल्या आहेत, त्या आत्ता नवीन आणल्या आहेत. ह्या पण एक बॅग हँडमेड आहेत, अशा आहेत. आणि प्लस तिकडे पण आहेत, तुम्हाला हे पण बघायला मिळेल. हे इकडे बघा, ही फोल्डिंग बॅग आहे, ही फोल्डिंग बॅग आहे, ही स्लिंग आहे. हा पाऊच आहे 130 रुपये, हे 200 रुपये आहे. असं वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्याकडे बॅग्स आहेत, हँडबॅग्स आहेत, क्लच आहेत. अगदी तुम्हाला 50 रुपयापासून ते वारली प्रिंट, खणाच्या, शिवाय तुम्हाला असे क्लच पण मिळतील. मल्टीपर्पज क्लच हे तुम्हाला 3 चेन आणि 200च्या रेंजमध्ये आहेत. अगदी साधे. ह्या पिशव्या आहेत, ही एक म्हणतात, ह्या पिशवीला म्हणतात पट्टी पिशवी असं म्हणतात ऍक्च्युली, पण हा छत्रीचा कपडा आहे. हे बघा, ही मोठी पिशवी आहे आणि तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे आणि हा कपडा छत्रीचा आहे आणि तुम्ही कुठे प्रवासात गेलात तर घेऊन जाऊ शकता. प्लस हे असं टाकलं, हे बघा, हे ऍडजस्टेबल आहे आणि हे असं बऱ्यापैकी राहतं आणि हा कपडा छत्रीचा असल्यामुळे तुमचं बाहेरून भिजणार नाही. हे पण एक गॅरंटी आहे त्याची. आणि या 180च्या रेंज. तसंच ह्या पण बॅग आहेत, ह्या छोट्या दिसतात पण ह्या अशा मोठ्या पिशव्या होतात. असं वेगवेगळं. हो हो, काही नाही. ही अशी पिशवी आहे, याला फुल प्लास्टिक कोटिंग आहे. तुमची वस्तू लीक होत नाही बाहेर. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याची बॉटल वगैरे, आपण दैनंदिन जीवनात डबा वगैरे येस 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 येस. आणि असं कोण फिशला वगैरे जातं ते पण घाण लागू शकत नाही. वॉशेबल, मशीन वॉश करू शकता विथ. आणि तुम्हाला हे प्लास्टिक कोटिंग आहे फुल, म्हणजे अजिबात लीक वगैरे होत नाही. आणि एवढी मोठी होते की ती अशी काखेला पण लावू शकता. म्हणजे असे हँडीच नाहीये, काखेला पण. तसंच हे आता नवीन आणलेली आहे, ही पण एक पैठणीची आलेली, फक्त 130च्या रेंजमध्ये. हे पण असं बल्कमध्ये कोणाला वाटायचं असेल तर त्याही चांगल्या आहेत. हे ज्यूटचे आलेले आहेत. ज्यूटच्या पण बॅग सुंदर आलेल्या आहेत. ते ऑरेंज लावलेले पण ते नीट दिसत नाहीये. नक्की सुंदर असं एक्झिबिशन आहे. ठाणेकरांना काय सांगाल? ठाणेकरांना मी एकच शब्दात सांगेन, तुम्ही जे शोधताय ते इथे मिळेल नक्कीच. नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं एक्झिबिशन आहे आणि प्रत्येक स्टॉलवर युनिक आणि युजफुल गोष्टींचं कलेक्शन पाहायला मिळतंय. येणाऱ्या फेस्टिवलमध्ये आपण पाहू शकतो रांगोळीचं कलेक्शन आहे. इथे रेडीमेड रांगोळी पाहायला मिळते, डेकोरेटिव्ह काही सामान आहे. काय सांगाल, काय माहिती द्याल आपल्या स्टॉलविषयी? नमस्कार, माझं नाव अमृता. माझ्या ह्याचं नाव आहे आर्यादित्य आर्ट्स. आम्ही स्पेशली रेडी रांगोळीचं हे कलेक्शन घेऊन आले. जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांना वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे रांगोळी काढायची हौस असते पण काढू नाही शकत. तर ही रेडी टू प्लेस जी रांगोळी आहे, तुम्ही फक्त ठेवून द्यायची आहे की तुमचं काम झालं. म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि छानही दिसेल आणि ट्रॅडिशनली फॉलो होईल आपलं. आणि त्याच्यामध्ये आता नवीनमध्ये हे आहेत, सेट नाही येणार पूर्ण, तुम्ही असं जॉईन करू शकता. एक होऊन जाईल ह्याचा आहे.
एक जॉईंट होऊन जाणार. फ्रीज मॅग्नेट्स आहेत आमच्याकडे. नवीन पण ही जी बॉटल ह्याच्या रांगोळ्या आल्या आहेत. स्टेन्सिल्स आहेत. आमचं हे हळदी कुंकूसाठी एक स्पेशल जे आम्ही स्वतः इन्व्हेंट केलं आहे ते 12 महिने आमच्याकडे मिळतं. ओटीत द्यायला, तुम्हाला खण वगैरे जे बोलतो किंवा वाण म्हणून द्यायला आमच्याकडे आहे. तर आमच्याकडे भरपूर होम डेकोरच्या वस्तू आहेत. किचन होल्डर्स आहेत. तुम्ही गिफ्टिंगसाठी कोणताही ऑप्शन तुमच्या बजेटमध्ये आम्ही तुम्हाला करू एवढं सांगू शकता. नक्की व्हिजिट करा आमच्या स्टॉल नंबर 7. नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर सुंदर व्हरायटीने भरलेलं हे एक्झिबिशन आहे आणि महिला उद्योजकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग पाहायला मिळतोय. प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला काय घेऊ आणि काय नको असंच होईल कारण इतके सारे स्टॉल्स आहेत. काय माहिती द्याल? आपला सुंदर असा स्टॉल आहे. नमस्कार, माझं नाव सेजल आहे. माझ्या ब्रँडचं नाव आहे मस्त वस्त्र. तुम्हाला असे प्युअर कॉटनमध्ये जयपुरी शॉर्ट टॉप्स मिळतील. जीन्सवर घालायचे वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आहेत. एक नवीन वेस्टकोट पॅटर्नमध्ये आले ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट पॉकेटचे पाठी बेल्ट आहे. ऑफिस कॅज्युअल वेअरसाठी तुम्हाला ब्लॉक प्रिंटमध्ये शॉर्ट कुर्तीज मिळतील. असे वन पीस आहेत ज्याला साईडला पॉकेट आहे, पाठी बेल्ट आहे, पाठी लावलं त्याचं चिकनमध्ये आहेत. लॉंग कुर्तीज, ड्रेसेस आहेत. शॉर्ट कुर्तीजमध्ये खादीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. सो माझ्या 8 नंबर स्टॉलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. सुंदर असं एक्झिबिशन आहे. ठाणेकरांना काय सांगाल? ठाणेकरांना एकच सांगेन, तुम्हाला जर कॉटनमध्ये भरपूर व्हरायटी बघायची असेल तर माझ्या स्टॉलला नक्की भेट द्या. नक्कीच आपण पाहू शकतो की कॉटनचे वस्त्र असं सुंदर असा त्यांचा ब्रँड होता. आपण पाहू शकतो एक ना अनेक व्हरायटीने भरलेले हे एक्झिबिशन आहे. आपण पाहतो इथे या ठिकाणी सुंदर असं स्टॉल आहे. सर काय माहिती द्याल आपल्या स्टॉल बद्दल? युनिक असा स्टॉल पाहायला मिळतो. हो, माझं परफ्यूम्स अत्तर ही मी स्वतः घरी बनवतो आणि ही जवळजवळ माझी 11 देशांमध्ये जातात आणि सगळे लॉंग लास्टिंग आहेत. मिनिमम बॉडीवरती 18 ते 20 तास, काही 22 तास, काही 24 तास राहणार आहेत आणि बॉडीला काही हार्मफुल नाही आहेत. आणि माझ्याकडे जवळजवळ 140 परफ्यूमच्या व्हरायटी आहेत आणि अत्तरच्या 80 ते 85 आहेत. तसंच अगरबत्ती जी आहे ती ह्याच फ्रेग्रन्सेसपासून बनवलेली आहे ज्याचा डोळ्याला त्रास होत नाही किंवा अस्थमावाल्यांना डोळ्याला त्रास होत नाही. त्याच्यात इसेन्स नाही, कुठल्या प्रकारचं केमिकल नाही, प्युअर फ्रेग्रन्सपासून बनवलेलं आहे. आणि एक अगरबत्ती तुमचं घर बंद असेल तर सकाळी एक लावलेली संध्याकाळपर्यंत त्याचा फ्रेग्रन्स राहतो. त्याच्याच जोडीला पाण्यात रूम फ्रेशनर, रूम कम कार फ्रेशनर पण आहेत आणि त्याचे पण जवळजवळ 10 व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या. आणि माझं कस्टमायझेशन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जवळजवळ 11 देशांमध्ये जातात. त्याच्यापैकी ब्रह्मकमळ म्हणून जे आहे ते माझं सगळ्यात जास्ती एक्सपोर्ट होतं. ब्रह्मकमळ म्हणून माझ्या व्यतिरिक्त जास्त कोणी बनवत नाही हा. आणि हा फॉरेनर्सना पण खूप आवडलेला आहे. बॉडीवरती युनिसेक्स आहे. बॉडीवरती 20 ते 22 तास मिनिमम राहतो आणि कपड्यावरती कपडा धुवेपर्यंत त्याचा फ्रेग्रन्स जात नाही. आणि लहान मुलांपासून कोणीही हा मारू शकतो कोणत्याही वेळेस. असं टायमिंग नाही की कुठल्या म्हणजे संध्याकाळीच मारायचं किंवा सकाळी कोणत्याही वेळेस मारू शकता तुम्ही. अशा जवळजवळ ॲक्वावाले आहेत, काही लेडीजसाठी वेगळे आहेत, काही जेंट्स लेडीज युनिसेक्स आहेत. सगळे असे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत माझ्याकडे. नक्कीच आपण पाहतोय परफ्यूम आणि अत्तरच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. त्यासोबतच या ठिकाणी बेडशीटचं कलेक्शन देखील पाहायला मिळते या एक्झिबिशनमध्ये. मॅडम काय सांगाल? बेडशीटचा अनोखा स्टॉल आहे, काय माहिती? माझ्याकडे जयपुरी बेडशीट्स आहेत, सिंगल बेडशीट्स आहेत, डबल बेडशीट आहेत. सिंगल बेडशीट 300 पासून सुरुवात आहे, डबल बेडशीट 600 पासून सुरुवात आहे. आणि आपल्याकडे वेगळी अशी इक्कतमध्ये बेडशीट आहे, प्रॉपर खादी कॉटन. ह्याच्यामध्ये डबलमध्ये पण आहे, सिंगलमध्ये पण आहे. आणि वेगळं म्हणजे इक्कतचं ड्रेस मटेरियल आहे, कॉटन सिल्कमध्ये ड्रेस मटेरियल आहे. असं 3 पीसचं ड्रेस मटेरियल आहे. ह्याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत, कॉटन पंचे आहेत, भरपूर व्हरायटी आहे. फिटेड बेडशीट्स आहेत, इलॅस्टिकच्या फिटेड बेडशीट्स आहेत डबलमध्ये. तर स्टॉलला नक्की भेट द्या. माझा स्टॉल नंबर आहे 12. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो बेडशीटचं सुंदर कलेक्शन आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी ज्वेलरी स्टॉल पाहायला मिळतो. आता येणाऱ्या सण समारंभासाठी ज्वेलरी आपल्याला नक्कीच आवडते आणि इथे व्हरायटीज ज्या आहेत त्या ज्वेलरीच्या असू द्यात, बँगल्सच्या असू द्यात पाहायला मिळतात. मॅडम काय सांगाल? सुंदर असा स्टॉल आहे, काय माहिती द्याल? काय काय व्हरायटी? माझ्याकडे ट्रेडिशनल ज्वेलरी पासून आता ऑक्साईडची पण ज्वेलरी आता नवरात्री असल्यामुळे तोरणस आहे. आणि इकडे बघाल तर आपण हे सगळे कॉपरमधले आणि सुंदर असे ज्वेलरी आहे. ट्रेडिशनल ज्वेलरी, आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी पूर्णपणे आपल्याला इथे मिळून जाईल.
नक्कीच आपण पाहू शकतो येणाऱ्या सण समारंभासाठी तुम्हाला देखील तयार व्हायचं असेल तेही आपल्या ट्रेडिशनल ज्वेलरी सोबत तर नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या. सप्तरंग इव्हेंट्समध्ये आपण पाहतोय सध्या हे एक्झिबिशन सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटींनी भरलेलं हे एक्झिबिशन आहे. आणि इथे आपण पाठीमागे पाहू शकतो या ठिकाणी सुंदर असे कुर्ते आहेत आणि कुर्त्यांवर पेंटिंग केलेली पाहायला मिळते. नेमकं काय ही स्टॉलची खासियत आहे जाणून घेणार आहोत. मॅडम काय सांगाल, आकर्षणाचा भाग आहे म्हणजे तो कुर्ता कलेक्शन पाहायला मिळतोय, नक्की काय आहे? हे मी म्हणजे करून घेतलेले आहे पेंट अशा प्रकारे. माझ्याकडे ह्या 3D वर्कवाल्या पण आहेत आणि ऍप्लिक वर्कवाल्या पण आहेत. कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडे प्रिंटेड या कुर्ती कलेक्शन दाखवू शकता? आता ऍप्लिक वर्कच्या म्हणजे सकाळी होत्या पण आता सेल झाल्या त्या. ओके. आता फक्त हे हँड प्रिंटवालेच आहेत. ओके. तर याच्यामध्ये कधी कधी ग्राहकांचं असं पण असतं की याचा कलर जाऊ शकतो किंवा काय? नाही, कलरचं 100% गॅरंटी आहे. माझं कार्ड मी देईन, काही कलर गेला तर मला कुर्ती रिटर्न करू शकतो. आपण पाहू शकतो या ठिकाणी सप्तरंग इव्हेंट्समध्ये सध्या आपण आहोत आणि प्रत्येक स्टॉलवर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळत आहेत. साड्यांचा स्टॉल देखील या ठिकाणी पाहायला मिळतो. येणाऱ्या सण समारंभासाठी तुम्हाला जर छान दिसायचं असेल तर पारंपरिक साड्यांसोबत या ठिकाणी सुंदर असा स्टॉल आहे. मॅडम काय सांगाल, फेस्टिवल सीझन सुरू आहे आणि सुंदर साड्यांचं कलेक्शन दिसतंय, काय माहिती द्याल? पहिले तर सर्व ठाणेकरांना नमस्ते. आणि माझ्याकडे सुंदर असं वेडिंग कलेक्शन पासून नवरात्री कलेक्शन पर्यंत सगळ्या साड्या अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता इथे पटोला साडी आहे, मी स्वतः वेअर केलेली आहे. ती बांधणीमध्ये साडी आहे. कतान सिल्क, माझ्याकडे डिझायनर साड्यांचं भरपूर कलेक्शन आहे. इथे जरा बघा, इथे सगळ्या वेगवेगळ्या जिम्मीचू पॅटर्न आहे, फेंडी मटेरियल आहे, परत टिश्यूमध्ये आहे साडी, कतान सिल्कमध्ये आहे, ब्रायडल कलेक्शन आहे. वेडिंग सीझनसाठी पण तुम्हाला काही साड्या हव्या असतील तर नक्की माझ्या स्टॉलला भेट द्या आणि एक्झिबिशनला नक्की या. तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीज पाहायला मिळतील. नक्कीच पाहू शकतो. वेडिंग पासून ते फेस्टिवल पर्यंत या सगळ्याच क्रायटेरियाच्या ज्या साड्यांचं कलेक्शन आहे जे तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे. हे एक्झिबिशन 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे. तलावपाळी म्हणजेच गडकरी रंगायतांच्या गडकरी कट्ट्यामध्ये हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो प्रत्येक स्टॉलवर आपल्याला युनिक आणि युजफुल गोष्टीच पाहायला मिळतात, जसं की लहान मुलांचे कपडे असू द्यात किंवा पॅक फूड असू द्यात, पिठाचे जे साहित्य आहे, हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी स्टॉल्स पाहायला मिळतात. प्रत्येक स्टॉलवर युनिक आणि युजफुल वस्तू पाहायला मिळतात. जसं की आपण पाहतोय की येणाऱ्या दसरा दिवाळीसाठी या ठिकाणी सुंदर असे दिव्यांचं जे कलेक्शन आहे जे पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत, तुम्ही नक्की एका ठिकाणी व्हिजिट करा. इथे तुम्हाला काय घेऊ आणि काय नको असं पाहायला मिळेल. मॅडम काय सांगाल, वेगळा स्टॉल पाहायला मिळतो, काय माहिती द्याल? मॉडर्न कॅन्डल हे आमचं ह्याप्रमाणे आम्ही प्रोडक्ट कॅन्डलचे बनवतोय आणि इथे खूप व्हरायटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल कॅन्डल्स आहेत. ह्या प्रकारच्या आमच्याकडे डेझीज आहेत ज्या फक्त 35 रुपीजला आहेत. हे फ्लोटिंगमध्ये आहे, याप्रमाणे तुम्ही फ्लोट करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे डिफरंट कलर्समध्ये काही आईस्क्रीम्स आपण बनवलेले आहेत, त्या प्रत्येकाला खूप छान असा फ्रेग्रन्स आहे. त्या प्रकारचे स्वीट्स आहेत. तसंच लहान मुलांसाठी आपण इथे छान छान टेडी बिअर सुद्धा ठेवलेले आहेत. इथे छान असे मून शेप्समध्ये तुम्हाला छान कॅन्डल्स मिळतील. गिफ्टिंगसाठी जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर अशा प्रकारचे आपल्याकडे गिफ्टिंग आयटम्स आहेत, जे ऑफिसेसमध्ये बऱ्याच ठिकाणी सगळेजण गिफ्ट आयटम म्हणून देतात. या प्रकारचे हा माझा बेस्ट सेलर आहे. या प्रकारचे छोटे शॉर्ट वाईन ग्लासेस आहेत, ओनली फॉर 99 रुपीजमध्ये मिळत आहेत. त्यानंतर आपण ह्या प्रकारच्या उरली बनवल्या आहेत. या उरली सुद्धा खूप वेगवेगळ्या कलर्समध्ये आपण बनवतो आहोत. तर ह्याच्यासाठी मला आज इथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे ठाण्यामध्ये. तर असंच अजूनही ठाणेकरांनी असाच आम्हाला प्रतिसाद द्यावा. अजून 2 दिवस आमचा स्टॉल आहे. याबद्दल काय सांगाल? हे पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटेल, पण हे खरं तर खूपच अप्रतिम आहे. ह्याच्यासाठी मला खूप ठिकाणावरून बऱ्याच ऑर्डर्स आलेले आहेत. त्या प्रकारे आम्ही मोतीचुराचे लाडू केलेले आहेत, मोदक केले आहेत. गणपतीमध्ये सुद्धा आमचे बऱ्याच आम्हाला ऑर्डर्स मिळाले आहेत. ही काजू कटली केलेली आहे. इथे बदामी हलवा ठेवलेला आहे. खूप जण असं एक आमच्याकडून गिफ्ट पॅकेजिंगसाठी म्हणून आम्हाला बऱ्याच जणांनी ऑर्डर्स दिल्या आहेत की तुम्ही आम्हाला गिफ्टिंग करून द्याल का. तर असं आम्ही खूप ऑर्डर्स कलेक्ट केलेत. त्याचप्रमाणे इथे ओशन्समध्ये असेल ह्या प्रकारचे आम्ही शिंपले वगैरे असेही काही जेलीचे बनवलेले आहेत. आणि इथे आम्ही ह्या
कॅम्फर्स आहे. म्हणजे सध्या घरांमध्ये काय होतं की कापराला सध्या आता वास्तूप्रमाणे आपण बरेच जण बघतो, तर त्याप्रमाणे इथे कापराचे हे आम्ही टॅग बनवलेले आहेत. काही मसाला टॅग आहेत इथे आणि इथे काही पणत्या आपण दिवाळीसाठी आता नवरात्रीसाठी स्पेशल ह्या बनवलेल्या आहेत. तर असं बऱ्यापैकी आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे. त्याच्यामुळे इथे क्लायंट आल्याच्या नंतर त्याला काय घेऊ आणि काय नको असंच होत आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या ठाणेकरांना सांगेन की अजून 2 दिवस आम्ही इथे आहोत, तर तुम्ही इकडे या. इतरही स्टॉल इथे लागलेले आहेत, आमच्याही स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो मॉडर्न बट युनिक टच दिलेला असा यांचा हा स्टॉल होता. आणि त्यासोबतच आपण पाहू शकतो या ठिकाणी झगमगाट पाहायला मिळते. ती ही झगमगाट आहे झुंबरची, लाईटची. अर्थात वेळ न दवडता आपण विचारणार आहोत, सर काय सांगाल? सुंदर असं झगमगाट दिसतोय अख्ख्या पूर्ण या एक्झिबिशन मध्ये तुमचाच. काय माहिती त्यामध्ये काय खासियत? कसं काय म्हणजे इथे स्पेशली कसं आहे माहितीये का, काहीतरी नवीन कन्सेप्ट घेऊन म्हणजे कसं तरी लोकांना काहीतरी नवीन द्यायचं होतं. आणि हे सगळं आम्ही गणपतीलाही ठेवलं होतं. गणपतीला लोकांनी बराच उत्तुंग प्रतिसाद द्यासाठी दिलेला आहे. पण आता आम्ही विचार केला नवरात्रीसाठी ट्राय करू की लोकांना हे नवरात्रीसाठी अशी झुंबर देतात त्या देवी मातेच्या मूर्तीवरती ठेवण्यासाठी. आणि घटस्थापनेसाठी आम्ही स्टँड स्पेशली बनवलेले आहेत. हे जे स्टँड आहेत ते घटस्थापनेला तुम्ही हार लावू शकता आणि तुम्ही वाटल्यास ते आणखीन वजन तुम्ही घेऊ शकता. याच्यावर काही लटकू शकता, तोरण माळा वगैरे तुम्ही याच्यावरती तुम्ही लटकू शकता. याचे 10 किलोपर्यंत वजन घेऊ शकता, एवढी कॅपॅसिटी आहे. त्याच्यावरती तुम्ही झुंबरी लावू शकता, तोरणच्या माळा, झेंडूच्या माळा किंवा काही एक्स्ट्रा एक्सेसरीज तुम्हाला लावायच्या तुम्ही लावू शकता. आणि लाईटमध्ये काय काय व्हरायटी आहेत काय सांगाल? लाईटमध्ये आपल्याकडे मल्टी कलरचे असे झुंबर आहेत, ते देवीच्या वरती वापरू शकता. आणि हे सगळे मल्टी यूज आहेत. म्हणजे तुम्ही गणपतीसाठी वापरा, नवरात्रीसाठी वापरा किंवा दिवाळीसाठी वापरा. याचा मल्टी यूज आहे. आणि नवीन पहिल्यांदाच कन्सेप्ट घेऊन आलेले आहेत स्टँड लॅम्प. हे तुम्ही टीव्हीच्या बाजूला ठेवा, दिवाळी आली तर तुम्ही दरवाजाच्या लेफ्ट अँड राईट साईडला ठेवा किंवा गणपतीच्या लेफ्ट हँड आणि राईट हँडला ठेवा. याचा मल्टी यूज आहे. तुम्ही जसा वापर करा तसा आहे. किंवा तुम्ही हॉलच्या कॉर्नरला ठेवा तरी याचा तुम्ही यूज करू शकता. नक्कीच आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीनी भरलेले हे एक्झिबिशन आहे. या ठिकाणी सुंदर असे लहान मुलांचे देखील कपड्यांचे एक्झिबिशन पाहायला मिळते. युनिक असा स्टॉल आहे. मॅडम काय सांगाल, काय माहिती द्याल येणाऱ्या सण समारंभासाठी? आपल्यासोबत लहान मुलांना देखील छान सुंदर दिसायचं असतं. सुंदर सुंदर व्हरायटी आहेत, काय माहिती? हाय एव्हरीवन, मी समिधा आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे दुलार, जो सॉफ्ट कॉटन आणि कम्फर्ट वेअरसाठी फेमस आहे. सो आत्ता खास नवरात्र आणि दिवाळीसाठी आपण एथनिक वेअर आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता ड्रेसेस आहेत मुलांसाठी, 3 पीसमध्ये ह्या जॅकेटवाला कुर्ता आहे, खणाचे फ्रॉक आहेत, कशिदा वर्क फ्रॉक आहेत, इरकल आहे. त्याचबरोबर सॉफ्ट कॉटनमध्ये नाईट ड्रेसेस, कॉर्ड सेट्स आहेत, लेहरिया पॅटर्नमध्ये एथनिक वेअर आहे. सो अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. इथे तुम्हाला काही यातल्या 2-3 गोष्टींवरती ऑफर्सही आहेत. तर ठाणेकर हाऊस द जोश या, पटापट चटाचट या आणि आपल्या छान बाळांसाठी खूप छान छान शॉपिंग करा. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं एक्झिबिशन आहे आणि जवळजवळ या ठिकाणी 40हून अधिक वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतात. प्रत्येक स्टॉलमध्ये आपण प्रत्येक स्टॉलची जी खासियत आहे ती आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी पाहू शकतो रांगोळीचा अनोखा स्टॉल पाहायला मिळतोय. सर काय सांगाल, येणाऱ्या सण समारंभासाठी दारामध्ये रांगोळी ही काढली जाते आणि सुंदर असा रांगोळीचा आकर्षक स्टॉल पाहायला मिळतोय, काय माहिती द्याल? रांगोळी ही गोष्ट अशी आहे की आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. रांगोळी काढल्याने आपल्या घराच्या आजूबाजूला कोणतेही बाधा होत नाहीत, हे सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आता हे सध्या रांगोळी काढण्याची जी आजकालची जी तुम्ही यंग जनरेशन आहात त्यांच्यासाठी खूपही चांगली गोष्ट. तुम्ही बघाल वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या हल्ली कोलम रांगोळ्या ज्याला म्हणतात, साऊथ इंडियन टाईपच्या आहेत, देवाच्या नावाच्या आहेत. अशा खूप विविध प्रकारच्या रांगोळ्या आपल्याकडे आहेत. ते श्रीयंत्र आहे, आताही गणपतीत जास्वंदाचं. आणि आपल्याकडे जाग्या अभावी आपण थोडं सिंक्रोनाइज होत गेलो, पण जे आहे ते आपण लोकांना खूप चांगलं देण्याचा प्रयत्न केला. त्या सागाच्या लाकडाच्या आहेत आणि मी तो येस ते सगळं सागाचं लाकूड आहे. त्याची 90 रुपये किंमत आहे. ही साईज आहे मध्ये, ही 220ची आहे आणि देवाच्या नावाची आहे. ही 220ची आहे आणि 120 रुपये. महालक्ष्मी प्रसन्न. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या
साईज मध्ये सागाच्या लाकडापासून या ठिकाणी सुंदर असं रांगोळी कलेक्शनचे जे छापे आहेत ते पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय वेगवेगळे स्टॉल्स आहेत. प्रत्येक स्टॉलवर आपल्याला युनिक आणि युजफुल व्हरायटी पाहायला मिळतात. आपण पाहतोय. मॅडम काय सांगाल, ठाण्यामध्ये हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे, आपल्याकडे कोणकोणत्या व्हरायटी आहेत? माझ्याकडे एकत्र अजरक आणि कलमकारीचे वन पीसेस आहे, कुर्तीज आहे. पुन्हा माझ्याकडे असे पॅचवर्कचे आता नवरात्रीसाठी गरब्यासाठी असे ड्रेसेस आहेत. वन पीस आणि कॉटन साईज आहे. एक्झिबिशन सुरू आहे, ठाणेकरांना काय सांगाल? ठाणेकरांना सांगेन की आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. नक्कीच आपण पाहतोय सप्तरंग इव्हेंट जे ठाण्यातील गडकरी रंगायतन म्हणजेच गडकरी कट्टा येथे भरवण्यात आलेल्या या एक्झिबिशनमध्ये आपण भेट देतोय आणि प्रत्येक स्टॉलचा आढावा घेतोय. आता आपण पाहू शकतो सुंदर असा या ठिकाणी देवीचा मुखवटा, देवीचे वस्त्र असा अनोखा या ठिकाणी स्टॉल पाहायला मिळतोय. येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी हा आकर्षक आणि स्पेशल असा स्टॉल आहे. सर काय माहिती द्याल? सुंदर असा देवीचा मुखवटा आहे, विविध वस्त्र आहेत, नेमकं काय आहे? आपल्याकडे सर्व देवीचे आता नवरात्री येणार आहे, तर नवरात्रीसाठी 9 दिवसांसाठीचे 9 कलर आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे फायबरचे मुखवटे आहेत देवीचे. त्याच्यानंतर समई आसन आहेत आणि आपल्याकडे तसेच हळदी कुंकूचे वाण पण आहेत, जे हळदी कुंकूसाठी देण्यासाठी यूज करतात. तर असे बरेचसे व्हरायटी आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर आता हे बघा, हे बघू शकता तुम्ही, ट्रेडिशनल ज्वेलरी आहे सर्व. आता येणाऱ्या नवरात्री उत्सवामध्ये हे जे सिल्वर ज्वेलरी पण बरीच चालते, तर ते पण आहे. सुंदर असं एक्झिबिशन सुरू आहे, ठाणेकरांना काय सांगाल? ठाणेकरांना सांगेल की आमचा 24 नंबर स्टॉल आहे, नक्की तुम्ही सर्वांनी येऊन व्हिजिट करावे. तुम्हाला व्हरायटी एकदम स्वस्त दरामध्ये मिळेल. नक्कीच आपण पाहू शकतो की येणाऱ्या नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्गशीर्ष असू द्यात, त्यासाठी तुम्हाला इथे सुंदर सुंदर देवीचे मुखवटे, देवीची ज्वेलरी हे सगळंच एकाच ठिकाणी एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच बाजूला असलेला स्टॉल म्हणजे या ठिकाणी डेकोरेटिव्ह आयटम्स पाहायला मिळतात. नेमका काय स्टॉल आहे मॅडम, काय सांगाल, काय माहिती द्याल? वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत डेकोरेशनच्या, काय माहिती द्याल? हे नवरात्री आणि दसरा दिवाळी स्पेशल एक्झिबिशन आहे गडकरी रंगायतनला. तिथे दीप क्रिएशन आपल्यासाठी घेऊन आलं आहे. रांगोळी आणि देवीचा मुखवटा आहे एक अनोखा असा आमच्याकडे, खूप सुंदर. हा तुम्ही समई डेकोरेशन किंवा कलशाला पण लावू शकता. तसेच समई रिंग आहेत, गजरे आहेत खूप छान छान असे वेगळ्या प्रकारचे आणि सगळे क्लोथमध्ये आहेत, वॉशेबल आहेत. तसे दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, हँडमेड आणि हे केलेले. हार आहेत असे अनोखे सुंदर असे, हे बघा, हे देखील हाताने तयार केलेले हार आहेत. त्याचप्रमाणे ही रांगोळी आहे. ही रांगोळी आहे, त्या रांगोळी अशी मोठी रांगोळी आहे ही. त्याच्याबरोबर परत दुसरे पॅच आहेत, बघा, हे असे ठेवू शकता. हे कशापासून तयार केलं मॅडम? अशी वेगळी हे आता MDF काढून आम्ही सनबोर्ड हे लावून त्याच्यावरती पूर्ण क्लोथ आहे. हा क्लोथ मध्ये केलेली ही अशी रांगोळी आहे. तसेच लक्ष्मीची पावलं आहेत. तसेच छान आमच्याकडे दिवे आहेत जे LED मध्ये आहेत. हे बघा असे येणार. ह्याच्यावरती तुम्ही कॅन्डल पण लावू शकता आणि असे दिवेही ठेवू शकता, खूप सुंदर असे. ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि काही कस्टमायझेशन पण असतं का आपल्या या क्वालिटी? हो, आमच्याकडे जे प्रोडक्ट उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये आम्ही कस्टमाइज हार, तोरणं वगैरे करून देतो. रांगोळ्या ॲज इट इज आहेत त्याच मिळतात, बाकी नाही. हारामध्ये वगैरे आमचे कस्टमाइज असतं. तसेच ऑर्डर्स सुद्धा आम्ही घेतो लग्न समारंभासाठी वगैरे. क्वांटिटीमध्ये सुद्धा आम्ही प्रोडक्ट करून देतो जे आमच्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच आपण पाहतोय तसंच एक तोरण आहे खूप सुंदर. त्या पाकळ्याही कळ्याही खूप मोगऱ्याच्या खूप सुंदर आहेत. वॉशेबल अशी वेगवेगळ्या प्रकारची तोरणं मिळतील आपल्याला. या प्रकारची अशी तोरणं आहेत पूर्णपणे. अशा प्राजक्ताच्या, तसेच प्राजक्ताच्या आणि जुईच्या माळा आहेत जे दीप क्रिएशनचं खासियत आहे खूप. हे आपल्याला माहितीच आहे ग्राहकांना. थँक्यू, वेलकम आणि नक्की भेट द्या स्टॉलला. आपण पाहतोय सध्या गडकरी कट्टामध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी या लाईव्हच्या माध्यमातून या एक्झिबिशनचा प्रत्येक स्टॉल आपण कव्हर करतोय. प्रत्येक स्टॉलमध्ये काय काय व्हरायटी पाहायला मिळतात ते आपण हे जाणून घेतोय. आपण पाहतोय या लाईव्हच्या माध्यमातून. मॅडम काय सांगाल, सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आहे. येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी विविध साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळत आहे, काय माहिती? माझ्याकडे सगळे हँडलूम साडीज आहे. जसे जामदानी साडी तुम्ही पाहू शकता. जामदानी साडी ही माझे स्वतःचं हँड
ड्रॉइंग केलेली साडी आहे कस्टमाइज करून, ते तुम्हाला भेटते. तुम्ही पाहू शकता स्केच पण केली आहे किंवा तिथे पण मी एक साडी असं हे, आणि असं माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज पण आहे. दांडिया माझं दुर्गा पूजेसाठी स्पेशल बेंगॉलीज हे असे सगळे ब्लाउजेस आहे. फॅन्सी माझ्याकडे 550 पासून स्टार्टिंग ब्लाउजेस आहे, तुम्ही पाहू शकता. इव्हन डिझायनर ब्लाउजेस पण आहे. फॅन्सी फॅन्सी ब्लाउज, डोली ब्लाउजेस आहे. हे बघा डोली ब्लाउजेस, हे आहे मसाबा कलेक्शन. असे बरेच नवरात्रीसाठी 9 रंगाची तुम्हाला साडी पण भेटतील. असे प्राजक्ता फुलांची, असं तुम्हाला 9 मग गडवालमध्ये आहे, साऊथ सिल्कमध्ये पण आहे. एक्झिबिशन सुरू आहे, ठाणेकरांना काय सांगाल? आमची एक्झिबिशन आहे आजपासून 3 दिवस, फ्रायडे सॅटर्डे संडे. मग तुम्ही नक्की भेट द्या गडकरी कट्टा. आमचे स्टॉल नंबर आहे 27, आरोही हँडलूम्स कलेक्शन. सप्तरंग इव्हेंट्स मार्फत आपण पाहतोय, काय सांगाल आपल्याकडे कोणत्या प्रकारचं स्टॉल आहे, काय माहिती? आमच्याकडे रेडीमेडमध्ये मिळणारे तुम्हाला ऑल ओव्हर कलेक्शन असणार आहे. आमच्याकडे शॉर्ट कुर्तीज पासून तर आमच्याकडे पार्टी वेअर्सपर्यंत तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे. पार्टी वेअर्समध्ये डोला सिल्कमध्ये जाणार आहे, याच्यामध्ये बनारसी दुपट्टा येणार आहे, 3 पीसमध्ये येणार आहे. असे सुपर तुम्हाला इथे लावलेले सुद्धा आहेत आम्ही पार्टी वेअर्स. त्याचबरोबर तुम्हाला पार्टी वेअरमध्ये तुम्हाला असं कुर्तीज मिळणार आहेत वेगवेगळ्या रंगांमध्ये. ब्लॅक कलर सुद्धा अवेलेबल आहे, येल्लोज आहेत. त्यानंतर तुम्हाला शर्टीज मिळणार आहे विथ शर्ट. त्यानंतर युनिक असं तुम्हाला कॉर्डसेट ते असे कॉर्डसेट तुम्हाला युनिकमध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला 3 पीसमध्ये डेली वेअरिंगसाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला 3 पीसमध्ये जर हवं आहे तर असं बाटिकचं कलेक्शन आणलेलं आहे आम्ही. असं पूर्ण बाटिकचं कलेक्शन विथ दुपट्टा आणि विथ पॅन्ट येणार आहे. असे 3 पीस मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला भन्नाट कलेक्शन आहे, महिलांना काय सांगाल? मी सांगेन की आमच्याकडे एकदा स्टॉलवर भेट द्या. आमच्याकडे 400 पासून स्टार्टिंग प्राइस आहे, ते अगदी 3000 पर्यंत आहे. तर नक्की भेट द्या. स्टॉल नंबर आमचा 27 आहे, तर नक्की 3 दिवस भेट द्या. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो परवडणाऱ्या दरामध्ये. आपण या ठिकाणी पाहिलं तर परवडणाऱ्या दरामध्ये प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी हे एक्झिबिशन आज भरवण्यात आलेलं आहे. आज उद्या आणि 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. आणि प्रत्येक स्टॉलवर आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. साड्यांचे तर इतके स्टॉल्स आहेत की नक्की काय साडी घेऊ आणि कोणती घेऊ हा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी हे खरं तर एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे. मॅडम काय सांगाल, नवरात्र उत्सव येत आहे आणि बाईला साडी म्हणलं की आकर्षणाचा भाग असतो, तर आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन? माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल कॉटन आहे. मलमध्ये माझ्याकडे बरंच सारं कलेक्शन आहे, ज्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी आणि हँड पेंटेड ह्याच्यामध्ये आहेत. आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे लिनन बाय लिनन, तुमचं मेटॅलिक लिनन, टिश्यू लिनन ह्यामध्ये आहे. मस्लिनमध्ये देखील माझ्याकडे बरेच प्रकार आहेत, बरेचसे कलर्स देखील अवेलेबल आहेत. तर हे बघाल ना, हे तर तुम्ही बघाल तर हे तुमचं माझं मल कॉटन हँड पेंटेडमध्ये जातं. त्याच्यानंतर या माझ्याकडे जातात ते मल कॉटन एम्ब्रॉयडरीमध्ये. मल कॉटन एम्ब्रॉयडरी त्या रिस्पॉन्स तसा छानच आहे. पण तुम्ही अजून सगळेजण अजून गर्दी करून आलात तर अजूनच छान होईल. पुढचे सॅटर्डे संडे उद्या आणि परवा अजून आम्ही इथे आहोत, तर तुम्ही आवर्जून या आणि नक्की भेट द्या. त्याप्रमाणे आपल्याकडे बघाल तर सगळे नवरात्रीचे सगळे कलर्स देखील इथे मी अवेलेबल केलेले आहेत, तर त्याला नक्की भेट द्या. नक्कीच आपण पाहतोय सप्तरंग इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर असं भव्य दिव्य हे एक्झिबिशन ठाणेकरांसाठी आयोजित केलेलं. तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरात शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यातील गडकरी रंगायतन अर्थात गडकरी कट्टा येथे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे. तुम्ही देखील शॉपिंगचा आनंद घेऊ शकता. अर्थात आजपासून हे एक्झिबिशन सुरू झालं आहे. 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे. ठाणे लाईव्हच्या अशा अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह.